नमस्कार, मी स्नेहा. महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत MBBS भारतात आणि परदेशात कसं करावं या विषयावर. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत इवोकचे डायरेक्टर, इवोक एज्युटेकचे डायरेक्टर प्रतीक सातपुते. प्रतीक, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. प्रतीक यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत या संदर्भात, या विषयासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. मात्र त्याआधी सरांची ओळख करून देते. प्रतीक यांनी सिम्बायोसिस या विद्यापीठातून MBA केलेलं आहे आणि गेली 14 वर्ष प्रतीक हे या क्षेत्रात कार्यरत आहेत. MBBA इंजिनिअरिंग आणि विविध क्षेत्रातील विद्यार्थी प्रतीक सरांच्या मार्गदर्शनाखाली परदेशात शिकतात. तसंच त्यांचे विद्यार्थी परदेशातून MBBS डॉक्टर म्हणून भारतामध्ये विविध हॉस्पिटल्समध्ये कार्यरत आहेत. चला तर मग आपण पण चर्चेला सुरुवात करूया. प्रतीक, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. प्रतीक, खरं तर MBA करायचा जेव्हा आपण विचार करतो, एखादा विद्यार्थी विचार करतो तेव्हा MBBS करायचा, तर MBBS साठी प्रवेश घ्यायच्या वेळी खूप गोंधळ असतो विद्यार्थ्यांच्या मनात. तर नीटची एक्झाम द्यायची, परत रिअटेम्प्ट करायची का, स्कोअर आणखी वाढायला हवा म्हणून परत अटेम्प्ट्स करतच राहायचं का, याबद्दल तुमचं काय मत आहे? किंवा परदेशात जायचं MBBS करायला, याबद्दल काय मत आहे? आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये आपण जर पाहतोय, प्रत्येक जो स्टुडंट नीट क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करतो, त्या प्रयत्नांसाठी भरपूर अपेक्षा असतात पेरेंट्सकडून. प्रत्येक स्टुडंटला हे वाटत असतं की आपल्याला भारतामध्ये MBBS शिकण्यासाठी सीट मिळावी. बट काही मार्क्स कमी पडल्यामुळं ह्या मुलांच्या अनपेक्षित जे मार्क आपण वाटतो की आपल्याला अपेक्षितप्रमाणे मार्क मिळावे आणि ते मिळाले जात नाहीत कधीकधी. त्यामुळं मुलांचं खूप मानसिक खच्चीकरण होतं. कधीकधी त्यांना असं वाटतं की भारतामध्ये आपल्याला सीट मिळायला हवी होती, पण काही मार्क्स कमी मिळाल्यामुळं हे स्टुडंट थोडंसं मानसिक दबावाखाली जातात. बट काही घाबरून न जाता तुम्ही प्रयत्न करून तुम्हाला भारताच्या बाहेरही अपॉर्च्युनिटीज तुम्हाला MBBS शिकण्यासाठी उपलब्ध आहेत आजच्या घडीला. त्यामुळं नाराज न होता ह्या स्टुडंटनी वापस प्रयत्न करून तुम्ही भारताच्या बाहेर सुद्धा तुम्हाला MBBS शिकण्याच्या संधी उपलब्ध आहेत. अच्छा प्रतीक, आता खरं तर MBBS करायचं तेही परदेशात जाऊन करायचं म्हटलं ना की सगळ्यांच्या तोंडात फक्त एकाच देशाचं नाव येतं, ते म्हणजे रशियाचं. रशियाला एज्युकेशन चांगलं आहे, क्वालिटी एज्युकेशन आहे आणि तुमच्या खिशाला परवडेल असंही आहे. तर मग रशियाचीच का निवड करावी? आज जर आपण बघतोय तर रशिया ही एक सुपर पॉवर कंट्री आहे. जगामध्ये जर आपण पाहिलं गेलं, USA, UK, त्याच्यानंतर रशियाचं नाव घेतलं जातं. तिथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा जे मुलांना सुविधा मिळतात तिथं, त्या खूप अप्रतिम आहेत. आणि त्या पद्धतीनं तिथलं जे एज्युकेशन आहे, आपण या कोरोना काळामध्ये आपण बघितलं की स्पुटनिक V सारखी हे जे वॅक्सिन आपल्या इथं आली, त्याच्यामुळे जास्तीत जास्त सुविधा आणि तिथले सगळे जे कॉलेजेस आहेत, ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, ह्या गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहेत. सो त्यामुळं खूप वर्षांपासून रशिया एक MBBS किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये खूप प्रगतशील आहे पहिल्यापासून. त्यामुळे पहिली चॉईस जे पेरेंट असतील किंवा स्टुडंटचे असतील, बजेट फ्रेंडली आणि प्लस MBBS साठी हा रशिया खूप चांगला ऑप्शन इथं असतो. अगदी अगदी. खरं तर युनिव्हर्सिटीची निवड करताना, तेही विशेषतः MBBS करताना, कुठल्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे? ऑलराईट. ज्यावेळेला आपण युनिव्हर्सिटी निवडण्याचा प्रयत्न ज्यावेळेला डोक्यात येतो की आपल्याला युनिव्हर्सिटी निवडायची आहे, पालक आणि जे स्टुडंट असतात हे खूप कन्फ्यूज असतात. इंटरनेटच्या आजच्या एवढ्या सगळ्या वास्ट माध्यमातून आपण बघतो की खूप सारे इन्फॉर्मेशन इंटरनेटवरती आहे, यूट्यूबवरती आहे. बट या इतकं बघून इतक्या गोंधळामध्ये हे स्टुडंट्स आणि पालक पडतात की त्यांना ॲक्च्युली युनिव्हर्सिटी कशी चूज करायची हे मिळत नाही. त्यावेळेला तुम्ही एक्सपर्टचा सल्ला नक्कीच घेऊ शकता त्याच्यासाठी. त्याच्यामध्ये काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, जेणेकरून की युनिव्हर्सिटीमधलं सिक्युरिटी म्हणा, तिथला अभ्यासक्रम म्हणा किंवा तिथलं वातावरण, त्याचबरोबर जे युनिव्हर्सिटीमध्ये जे MCIची मान्यता आहे का, भारत सरकारची मान्यता आहे का, हे सुद्धा बघणं तेवढंच इम्पॉर्टंट असतं. त्या पद्धतीनं आपण युनिव्हर्सिटी निवडताना ह्या भरपूर सिक्युरिटी असू दे मुलांची किंवा तिथलं जे अभ्यासक्रमासाठी जे लागणारं वातावरण आहे जिथं आपण राहतो, ह्या गोष्टी बघणं खूप इम्पॉर्टंट असतं. अगदी. आता प्रतीक, आता आपण म्हणतो ना की आता एखाद्या मुलाला किंवा विद्यार्थ्याला MBBS करायचं आहे, तर मग त्याच्यासाठी MBBSचा खर्च, हा मुळात शिक्षण खूप MBBSचं खर्चिक असतं, मान्य आहे, वैद्यकीय शिक्षण खर्चिक असतं. मात्र बऱ्याचदा आपण असे इन्स्टिट्यूट्स पाहतो की ज्यात
आम्ही कमी खर्चात हे वैद्यकीय शिक्षण तुमचा मूल घेऊ शकतो किंवा तुमचा विद्यार्थी घेऊ शकतो, अशी जाहिरात आपण बऱ्याचदा पाहतो, तर त्याबद्दल काय सांगाल? आपण पालकांचं एक मानसिकता असते की माझे 2 पैसे कुठं वाचतील ह्याचा प्रत्येक पालक हा विचार करतच असतो आणि करायला पाहिजे. बट आजच्या या सगळ्या या कॉम्पिटिशनमध्ये किंवा ज्या वेळेला कॉलेजेस हे सगळे जाहिरातबाजी करायला लागतात, त्यावेळेला जे कमी बजेटचे जे कॉलेजेस आपण चूज करण्याचा प्रयत्न करतो की कमी पैसे आहेत, बट तिथलं ॲक्च्युली जी सोयी आहेत, तिथल्या सुविधा आहेत, ह्या पण बघणं खूप इम्पॉर्टंट असतं अशा वेळेला. मग कुठंतरी 2 पैसे वाचवण्याच्या नादामध्ये जे पालक आहेत किंवा पेरेंट्स आहेत ते भावनिक होऊन तिथं ॲडमिशन घ्यायला लागतात. बट त्या ठिकाणी तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता मिळते. तिथला जो पेशंटचा एक्सपोजर आहे, क्लिनिकल एक्सपोजर आहे किंवा जो प्रॅक्टिकल ज्या पद्धतीनं व्हायला हवं असतं त्या पद्धतीनं होत नाही. सो प्रयत्न केला पाहिजे की जी रिनाऊंड किंवा रिप्युटेड इन्स्टिट्यूशन्स आहेत, जे भारत सरकारनं मान्यता दिलेले इन्स्टिट्यूट आहेत, त्या इन्स्टिट्यूटमध्येच आपण प्रयत्न केला पाहिजे की आपण शिक्षण घेतलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही स्वतःचं काउन्सिलिंग करून घेतलं पाहिजे एक्सपर्ट्सकडून, की जिथं तुमचं योग्य प्रमाणामध्ये काउन्सिलिंग तुम्हाला मिळू शकतं 1-to-1. मॅम, प्रतीक, आणखी एक असं विचारावं असं वाटतं की वैद्यकीय शिक्षण घ्यायला जेव्हा भारतीय विद्यार्थी विशेषतः परदेशात जातात, तेव्हा एक पालकांच्या मनात हे असतं, धाकधूक असते की अरे परदेशात माझा पाल्य किंवा माझी मुलगी सुरक्षित राहील की नाही. कारण आजकाल बऱ्या वाईट घटना परदेशात घडणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसोबत आपण ऐकतो, तर त्याबद्दल काय सांगाल? आपल्याला सगळ्यात बेसिक गोष्ट एक लक्षात घ्यायची, सिक्युरिटी ही खूप इम्पॉर्टंट असते. ज्या वेळेला आपला विद्यार्थी परदेशामध्ये शिकत असतो, खूप लांब असतो तो आपल्यापासून. सो त्यावेळेला काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आपण, की जेणेकरून तिथली सिक्युरिटी वाईज. म्हणून सगळ्यात बेसिक गोष्ट आपल्याला जाणवली असेल तर मोठ्या कंट्रीजमध्ये हमेशा आपण शिकायला गेलं पाहिजे, ना का छोट्या कंट्रीज चूज केल्या पाहिजे. जशा सुपर पॉवर कंट्रीज आहेत, USA आहे, UK आहे, रशिया आहे, चायना आहे, अशा ठिकाणी तुम्ही शिकायला जा जिथं आपल्या स्टुडंटची सिक्युरिटी प्रायोरिटी बेसला ठेवलेली असते नॉर्मली. आणि जसं कंट्रीज लाईक रशिया जशी कंट्री आहे, तिथं ती विमेन ओरिएंटेड कंट्री आहे. मुलींच्या संदर्भामध्ये जे पालक नॅचरली थोडेसे काळजी करत असतात. सो तुम्हाला ज्यावेळेला तिथल्या जे सिक्युरिटी सिस्टम आहे किंवा जे आपली इंडियन एम्बेसीचा प्रेझेन्स असतो त्या कंट्रीमध्ये, प्लस तिथली जी टेक्नॉलॉजी वाईज बायोमेट्रिक सुविधा असते प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये, कॅम्पसमध्ये हॉस्टेल्स असतात, अशा पद्धतीनं अशा युनिव्हर्सिटी आपण निवडली पाहिजे. आणि त्याचबरोबर देशही मोठा निवडला पाहिजे असा मी सल्ला देतो नॉर्मली. आणखी एक असं विचारावं वाटतं की जागतिक परिस्थिती कधी बदलेल याचा नेम नाही. कधी काय होईल कुठल्या देशात किंवा कुठे उठाव होईल, कुठल्या देशाची स्थिती कशी बदलेल हे मुळात सांगता येत नाहीत, कारण त्या गोष्टी मुळातच प्रेडिक्ट करण्यासारख्या नसतात. तर जेव्हा एखाद्या देशाची परिस्थिती सगळ्याच दृष्टीने बदलते, तेव्हा तिथल्या शिक्षण व्यवस्थेवर सुद्धा याचा परिणाम होतो. तर त्याबद्दल काय सांगाल? जनरली तुम्ही बोलला ते बरोबर आहे. बट ज्या वेळेला सुपर पॉवर कंट्रीजचा आपण विचार करतो, ज्या मोठ्या कंट्रीज आहेत, ज्या बलाढ्य कंट्रीज आहेत, ज्या जगावरती राज्य करतात, अशा कंट्रीजला प्रायोरिटी आपण दिली पाहिजे. कारण की तिथं जी सिक्युरिटीच्या ह्याच्यातून ज्या आपल्याला गोष्टी मिळतात. कारण की आपण जर रशियासारखा जर देश बघायला गेलो तर आपले भारताचे खूप चांगले संबंध आहेत. गेले 70 वर्षापासून अधिक आपले मैत्रीचे संबंध आहेत रशियाबरोबर. त्यामुळं अशा कंट्रीज प्रेफर कराव्यात असं आम्ही हमेशा सांगतो स्टुडंट्सना, की तुम्ही मोठ्या कंट्रीजला जिथं तुमची सिक्युरिटी आणि बाकीच्या गोष्टी, इंडियन एम्बेसीचा तुम्हाला सपोर्ट असेल, आमचा पण ॲज अ कन्सल्टन्सी आम्ही सुद्धा त्यांना सपोर्ट देतो. आणि आपले ऑफिसेस अशाच कंट्रीजमध्ये असतात जिथं सिक्युरिटी आणि ज्या कंट्रीज मोठ्या आहेत. प्रतीक, तुम्ही खरं तर एवढी मोठी कन्सल्टन्सी रन करतायत बऱ्याच वर्षांपासून, तर काय सांगाल की जेव्हा परदेशी विद्यार्थी जातो तेव्हा, आणि त्यातही विशेषतः महाराष्ट्रातले विद्यार्थी जेव्हा परदेशी अशा उच्च शिक्षणासाठी जातात, तेव्हा त्या विद्यार्थ्यांनी आपल्याच राज्यातील कन्सल्टन्सी का निवडावी? आता याचं उत्तर जर तुम्ही मला विचारलं तर जनरली काय होतं ना, बाहेरच्या ज्या राज्यातून ज्या कन्सल्टन्सीज येतात त्यांची ऑथेंटिसिटी आपल्याला लक्षात नसते. आणि ज्या वेळेला आपला इथला एखादा खेडेगावातला स्टुडंट असेल किंवा एखादा अर्बन एरियामधला स्टुडंट असेल, तर त्या स्टुडंटला प्रॉपर गायडन्स मिळाला पाहिजे. किंवा जे डॉक्युमेंटेशनमध्ये काही इश्यूज येतात त्यावेळी तुम्ही 1-to-1 जाऊन त्या गोष्टी तुम्ही सॉल्व्ह करू शकतात.
परराज्यातून ज्यावेळेला आपण काही कन्सल्टन्सीज महाराष्ट्रामध्ये येतात तिथं लँग्वेज बॅरियर खूप येतो आणि प्लस आपण काही इश्यूज आले तर आपल्याला परराज्यात जाणं शक्य होत नाही सर्वसामान्य फॅमिलीतल्या. तर प्रयत्न असा असावा की शक्यतो ज्या कन्सल्टन्सीज आपल्या हाकेच्या अंतरावरती असल्या पाहिजेत की जेणेकरून तुम्ही जाऊन तिथं कन्सल्टेशन इझिली घेऊ शकता. आणखी एक वैद्यकीय शिक्षण घ्यायचं म्हटलं ना, प्रत्येकी विद्यार्थ्यांच्या मनात एक असतं की BHMS करू का, BAMS करू का, MBBS करू का, आणखी दुसरं काय वैद्यकीय शाखा, त्यातल्या उपशाखा कुठली शाखा निवडू, असं सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनात खूप गोंधळ असतो. Exactly. तर त्याबद्दल हा गोंधळ दूर करायच्या दृष्टीने काय सांगता येईल? आता MBBS वैद्यकीय क्षेत्र म्हटलं की त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या शाखा येतात शाखा आहेत. नॉर्मली. सो त्याच्यामध्ये MBBS असू दे, BMS असू दे किंवा BHMS असू दे, अशा वेळेला काही गोष्टी आपल्याला प्रोफेशनल सल्ला घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ज्या वेळेला आपण कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी निवड करतो भारतामध्ये सुद्धा, त्यावेळेला त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल आहे का, तिथलं क्लिनिकल रोटेशन्स व्यवस्थित आहे का, त्याला भारत सरकारची परवानगी आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एका लेवलवरती चेक कराव्या लागतात. आणि त्यासाठी आमचे एक्सपर्ट काउन्सिलर्स किंवा एखाद्या एक्सपर्ट्सकडनं आपण सल्ला घेतला पाहिजे की त्या कॉलेजची ऑथेंटिसिटी आणि तिथून जे स्टुडंट विद्यार्थी पासआउट होतात ते तिथून काय करतात ह्याचा सुद्धा आपल्याला लेखाजोखा आपल्याजवळ असला पाहिजे. त्या पद्धतीनं आपण तो कोर्स किंवा चूज करू शकतो आणि त्याच्यासाठी यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट अस आणि आपण त्यांना एक्सपर्ट ॲडवाईस देऊ शकतो. नक्कीच. तुम्हालाही जर परदेशी वैद्यकीय शिक्षणासाठी जायचं असेल, MBBS करायचं असेल, मात्र तुमच्या मनात अनेक शंका असतील, तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिलेले आहेत. इव्होक एज्युटेकचे नंबर जे आहेत ते तुम्ही नोट डाऊन करू शकता. आणि तुम्हाला जर MBBS करायचं असेल, या संदर्भात आणखी तुमच्या शंका असतील तर या नंबर्सवर तुम्ही कॉल करू शकता. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया महाराष्ट्र कॉलिंगमध्ये. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं स्वागत. MBBS परदेशात की भारतात कसं करावं या विषयावर आपण चर्चा करतोय आणि आपल्याबरोबर आहेत इव्होक एज्युटेकचे प्रतीक सर. प्रतीक, खरं तर MBBS करताना जेव्हा विद्यार्थी चौकशीसाठी मुळात जेव्हा बाहेर पडतो ना किंवा एखाद्या कन्सल्टन्सीला अप्रोच करतो, तेव्हा त्याच्या मनात खूप शंका असतात. जसं की आता तिकडे असताना वाईट अनुभव तर येणार नाही ना, किंवा आपल्याला ते आर्थिकदृष्ट्या परवडेल की नाही ना, अशा अनेक शंका मनात असतात. तर बऱ्याचदा कन्सल्टन्सी म्हणून त्यांची फसवणूक सुद्धा होते कन्सल्टन्सीकडे गेल्यावर. तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? एक्झॅक्टली. सो आपण ज्या वेळेला एखादा स्टुडंट परदेशात जायचं म्हटलं, सो आपल्याला भरपूर पॅरामीटर्सच्या थ्रू जावं लागतं. किंवा एखादी जी फॅमिली आहे, जे सर्वसामान्य फॅमिलीतून मुलगा डॉक्टर होण्याचे स्वप्न बघतो आणि त्याला बाहेर जायचं आहे डॉक्टर होण्यासाठी, तर त्यावेळेला पहिल्यांदा आपली आर्थिक परिस्थिती, लागणारा खर्च आणि त्याच्यामधून त्या स्टुडंटनं केलेला स्ट्रगल, ह्या सगळ्या गोष्टीतून तो स्टुडंट आणि त्याची फॅमिली त्या मानसिकतेतून नॉर्मली जात असते. त्यावेळेला त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे की त्या स्टुडंटनं स्वतः कन्सल्टन्सीसाठी किंवा फॅमिलीनं 1-to-1 काउन्सिलिंग केलं पाहिजे. आणि जसं आपण म्हणतो भरपूर काही कन्सल्टन्सीज आहेत किंवा काही एजंट्स आहेत, प्रायव्हेट एजंट्स, की जे लोक तुम्हाला कमी बजेटचं आमिष देऊन किंवा काही नातेवाईकांनी मित्राने त्यांच्याकडून केलंय म्हणून ते लोक ॲडमिशनच्या याच्यासाठी जातात. बट प्रत्यक्षात आपण 1-to-1 काउन्सिलिंगसाठी तुम्ही अप्रोच करायला हवा की तिथं जाऊन तुमचं मानसिकता तुमची बघितली जाते, तुमचे स्कोअर किती आहे, त्या मुलाचं प्रॉपर काउन्सिलिंग केलं जातं की त्याच्यानंतर त्याच्या फॅमिलीचं काउन्सिलिंग केलं जातं. आणि ज्यावेळेला ॲडमिशन प्रोसेस चालू होतात परदेशामध्ये जाण्यासाठी, त्या पद्धतीनं त्याचे फॉर्म फिलिंग्स असू दे, त्याचे ज्या टोटल डॉक्युमेंटेशन्स सगळे लागतात, त्याचं बजेटिंग कसं तयार केलं पाहिजे आपण, ह्यापासून ती सुरुवात केली जाते. आणि ह्या प्रोसेसला कमीत कमी 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी लागतो. आणि जे आपण म्हणतो की एजंट्स आहेत किंवा बाहेर, त्यावेळेला खूप आपण ऐकतो इकडून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आजकाल खूपच जाहिरातबाजी केली जाते किंवा आपण जे म्हणतो, तर तिथं न बळी पडता तुम्ही अशा प्रोफेशनल ठिकाणी जावा की त्यांचं जे ऑफिस आहे, त्यांचा सेटअप, त्यांचे जे प्रोफेशनल लोक आहेत, तिथं जाऊन तुम्ही त्यांच्याकडून काउन्सिलिंग घेऊ शकता. आणि ज्या आपल्या सिटीतून किंवा आपल्या महाराष्ट्रातून किती विद्यार्थी आपण बाहेर गेलेले आहेत ह्याचं आपल्याला प्रमाण तिथं गेल्यानंतर मिळू शकतं. किंवा मुलांची ओळखी होतात, जे मुलं जाणार आहेत, पालकांची ओळखी होतात, जे पालक ऑलरेडी ज्या मुलांना
फॉरेनसाठी शिकायला पाठवतात. सो हे करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्या थ्रू तुम्हाला लक्षात येऊ शकतं. प्रतीक, आता तुमच्या उत्तरात ॲडमिशन प्रोसेसचा उल्लेख आला, तर ही ॲडमिशन प्रोसेस किंवा ही प्रक्रिया कशी असते आणि एकदा परदेशी कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी ॲडमिशन झालं की त्यानंतर आणखी काय प्रक्रिया असते का? तर त्या दोन्हीविषयी आम्हाला माहिती द्या. एक्झॅक्टली. सो ॲडमिशन प्रोसेस ज्या वेळेला नीटचे रिझल्ट डिक्लेअर होतात, सगळ्यांच्याच मनामध्ये धाकधूक असते की खास करून पालकांना असं वाटत असतं की माझ्या विद्यार्थ्याला किती मार्क येतील, सो त्यावेळेला ज्यावेळेला रिझल्ट्स डिक्लेअर होतात, त्यानंतर ज्यावेळेला एखादा फॅमिली बसून ज्यावेळेला एखादा डिसिजन घेते की आता आपल्याला वी हॅव टू गो, म्हणजे आपण बाहेर जाऊन परदेशामध्ये शिकण्याचा आपण हे करतो, मानस तयार करतो, त्यावेळेला ज्यावेळेला काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट होते त्यावेळेला त्याचे कंप्लीट डॉक्युमेंटेशन्स बघितले जातात. त्या डॉक्युमेंटेशनच्या अनुषंगानं युनिव्हर्सिटीज कोणत्या कोणत्या आहेत, त्या युनिव्हर्सिटी सिलेक्शनसाठी आमची कंप्लीट एक प्रोसेस आम्ही तयार केलेली आहे, ज्याच्यामध्ये खूप सारे एक्सपर्ट्स आहेत, डॉक्टर्स आहेत. ते पूर्ण व्यवस्थित जात पडताळणी करून त्या डॉक्युमेंट अपलोडेशन होतं. इंडियन एम्बेसी किंवा जे भारताकडून जी नियमावली आहे फॉरेनला पाठवण्यासाठी, त्याचे इंटरव्ह्यूज सगळे कंडक्ट केले जातात आणि अकॉर्डिंगली मुलाला कंप्लीट काउन्सिलिंग करून त्यांचे ॲडमिशन फायनल केलं जातं. आणि ह्या प्रोसेसला कमीत कमी 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी लागतो. त्याच्यानंतर त्याचे फ्लाईट तिकीट्स असू दे, तिथं आपण कसं राहायचं, कसं आपण तिथं वातावरणामध्ये कसं आपण सूट होतो, तिथले रूल्स काय आहेत, तिथले नियम काय आहेत, हे सगळं त्या स्टुडंटला सांगून आपण कम्प्लिटली ती बॅच तयार करतो. आणि त्या बॅचबरोबर आमची स्वतःची टीम आणि मी स्वतः त्या बॅचबरोबर विद्यार्थ्यांच्या बरोबर आम्ही तिथं घेऊन जातो. आणि आपले जे तिथं ऑफिस आहेत, जे फॉरेनमध्ये आमचे ऑफिस आम्ही सेट केलेले आहेत, तिथं तुम्हाला जे लोकल गार्डियनशी भेट करून दिली जाते किंवा इंडियन एम्बेसीमध्ये जे लोक आहेत किंवा जे आपले ऑफिसर्स आहेत त्यांच्याशी ओळख करून दिली जाते. आणि दर 4 महिन्याला आमची व्हिजिट असते. तिथं आम्ही बघतो, मुलांचं रुटीन बसवून दिलं जातं, तिथले शॉपिंग मॉल्स किंवा इथं कशी खरेदी केली जाते, ह्या सगळ्या गोष्टी त्यांचं रुटीन कम्प्लिटली आम्ही तिथं जाऊन सेट करून देतो. अगदी. आणखी एक असं की आता हे झालं परदेशी वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत, मात्र भारतात सुद्धा MBBS साठी साधारण किती खर्च येतो याची सुद्धा जरा आम्हाला माहिती द्या. आता भारतामध्ये आपण जर साधारण MBBSचा जर खर्च बघितला तर आपण विचार करायला पाहिजे की 2 प्रकारचे कॉलेजेस भारतामध्ये आहेत. एक आहेत प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आणि डीम्ड, आणि गव्हर्नमेंट जे मेरिटमधून येतात. बट सर्वसाधारण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस म्हणजेच त्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतो. ह्याचा जर खर्च आपण जर लक्षात घ्यायला गेलो तर प्रॉबब्ली 12 लाख पर इयरपासून ते 18 लाख पर इयरच्या आसपासचे फीज असतात. आणि जे डीम्ड कॉलेज जे आहेत भारतामध्ये त्याची जी फीज असते ती प्रॉबब्ली 19 लाख ते 24 लाख 25 लाखाच्या आसपास प्रतिवर्ष हा खर्च असतो. तर साधारण आपण बघायला गेलो तर 75 लाख 75 लाखाच्या घरामध्ये हा वैद्यकीय किंवा MBBS साठी जो शिक्षणाला खर्च लागतो तो एवढा खर्च येतो नॉर्मली. अगदी. आता तुम्ही प्रतीक उल्लेख केलात की एकतर प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आणि दुसरं प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे डीम कॉलेजेस आहेत. तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने डीम कॉलेज निवडावं की प्रायव्हेट कॉलेज निवडावं, याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता डीम्ड कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेज हे निवडण्यासाठी त्या विद्यार्थ्याचा स्कोर किती आहे हे खूप महत्त्वाचं आहे. मग त्यावेळेला तुम्ही त्याच्या स्कोअरवरती डिपेंड करतं की प्रायव्हेट कॉलेजसाठी ॲडमिशन आपण घ्यायला पाहिजे की डीम्ड कॉलेजला पाहिजे. सो ह्या पूर्ण पॅरामीटर्स सगळे चेक करावे लागतात त्याच्यासाठी. आणि त्या विद्यार्थ्याचा इंटरेस्ट कोणत्या कॉलेजमध्ये आहे किंवा मार्क किती पडल्या, त्याप्रमाणे जे भारताची आपली काउन्सिलिंग प्रोसेस आहे त्या काउन्सिलिंग प्रोसेसला अप्रोच करावा लागतो. आणि त्याच्यानंतर मग आपण त्याचा कम्प्लिटली ॲनालिसिस करून त्या विद्यार्थ्याला सजेशन केलं जातं की बाबा आपण किती फीस भरू शकतो पर इयर किंवा डीम्डसाठी किती फीस भरू शकतो, त्याची आर्थिक परिस्थितीसुद्धा आपण लक्षात घ्यावी लागते. आणि अकॉर्डिंगली आम्ही त्यांना कॉलेज निवड करायला हेल्प करतो. आणखी असं की कधी कधी ना प्रत्येक मार्क रिझल्ट तर लागतो, मार्क मिळतात किंवा कधी कधी मनासारखे मार्क मिळून सुद्धा आता MBBSला तर जायचं आहे हे विद्यार्थ्याचं ठरलेलं असतं, पालकांचंही ठरलेलं असतं, चल बाबा परदेशी तर परदेशी किंवा भारतात तर भारतात वैद्यकीय शिक्षण घ्यायचं. तर मग अशा वेळी MBBSच्या ॲडमिशन संदर्भात द्विधा मनस्थितीसुद्धा असते. तर अशा पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी नेमकं काय केलं पाहिजे?
ओके. सो आपल्याला जर आपण जर बघितलं तर प्रत्येक पालकाची इच्छा असते की माझ्या मुलानं भारतात शिक्षण घ्यावं. पहिली प्रायोरिटी ही भारतातच भारताच आहे. अगदी. शिकण्यासाठी असते. बट एवढं कॉम्पिटिशन आपण आजच्या ह्याच्यामध्ये बघतो. यावर 18 लाख स्टुडंट्स एक्झामिनेशन देतात. त्याच्यातून हार्डली 92,000 सीट्स आपल्या भारतामध्ये उपलब्ध आहेत. अशा वेळेला ज्या वेळेला अपेक्षेपेक्षा मार्क कमी पडले जातात त्यावेळेला तुम्ही एक्सपर्ट्स ॲडवाईस घेतली पाहिजे. तुम्ही काउन्सिलरला जाऊन भेटले पाहिजे का ना कोणी नातेवाईक किंवा मित्र आपण कोणाचं तरी ऐकतो आणि आपला वेळ वाया घालवतो. सो तुम्ही एक्सपर्ट ॲडवाईससाठी काउन्सिलिंग 1-to-1 केलं पाहिजे, पर्सनल काउन्सिलिंग केलं पाहिजे. सो अकॉर्डिंगली तुम्हाला एक प्रॉपर गायडन्सच्या थ्रू ह्या प्रोसेस राबवल्या पाहिजेत आणि मग तुम्ही एखाद्या निर्णयावरती जाऊन पोचता. अच्छा, अगदी एक शेवटचा एकच मिनिटभर राहिलाय प्रतीक, तर जाता जाता तुम्ही पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय सांगाल? पालकांना आणि विद्यार्थ्यांना माझं हेच सांगणं आहे की तुम्ही ज्या वेळेला नीटचे स्कोर येतात किंवा तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून इतकी माहिती गोळा करतो आपण की आपण गोंधळून जातो. तर अशा वेळेला तुम्ही जे तुमचे जे एक्सपर्ट ॲडवाईस आहेत किंवा काउन्सिलर्सला तुम्ही भेटा. त्यांच्याकडून 1-to-1 काउन्सिलिंग करून घ्या. त्याच्यातून तुम्ही एका निर्णयावरती जाऊन पोचाल आणि त्याच्यातून तुम्हाला खूप इझी पडेल की आपल्या मुलाला आपण MBBS साठी कसं ॲडमिशन घेऊ शकतो आणि कुठं भारतामध्ये ॲडमिशन भेटू शकतं किंवा परदेशामध्ये ॲडमिशन मिळू शकतं. ह्याच्यासाठी तुम्ही काउन्सिलिंग मुलाचं 1-to-1 काउन्सिलिंग तुम्ही केलं पाहिजे. नक्कीच. प्रतीक, तुम्ही इथे आलात आणि MBBS विषयी ज्या शंका होत्या पालकांच्या मनात त्याचं निरसन केलं. आमच्याही प्रश्नांचं उत्तरं जी आहेत ती अतिशय सुंदर पद्धतीने दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅम. नमस्ते. यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन तज्ज्ञांसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.